सभापती महोदय रस्ता नाही अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसते. सभापती महोदय आपला दवाखाना नावाची जी योजना आहे याची काय स्थिती बघितली पाहिजे. सभापती महोदय ठिकठिकाणी असे दवाखाने स्थापन तर करून ठेवलेले आहे, परंतु या योजनेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं स्टाफ पाहिजे, यंत्रणा पाहिजे, संसाधनं पाहिजे, हे कुठंच उपलब्ध नाही अशा प्रकारची स्थिती आहे. शिवसेना प्रमुखाच्या नावाने जेव्हा ही योजना होत असताना तिच्याकडं अतिशय सिरियसतेनं बघितलं पाहिजे. मी म्हणेल शिवसेना प्रमुखाच्या नाही, आरोग्य व्यवस्थेत कोणाचं नाव असो नाही तर नसो, या व्यवस्थेत तेवढ्याच सिरियसली बघितलं पाहिजे. परंतु आज या सगळ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा जर आपण नीट माहिती घेतली तर कर्मचारी आणि संसाधनाची पूर्णपणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मला असं वाटतं व्यवस्था नाही, औषधांचा साठा नाही, आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आपण हे सगळं करत असताना धर्मादाय रुग्णालय हा एक विषय आहे. धर्मादाय रुग्णालय कशा पद्धतीनं या महाराष्ट्रात जर बघितलं तर धर्मादाय रुग्णालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णालय असताना आज या दवाखान्यात व्यवस्थित पद्धतीनं उपचार केला जात नाही. ज्या पद्धतीनं उपचार केला जातो असं दाखवतात ही मंडळी की फार मोठं उपकार करतायत, परंतु मला असं वाटतं राज्याने जे धोरण ठरवलेलं आहे की ही सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात नफा कमवतात आणि त्या वाट्यातून अशा पद्धतीनं त्यांनी मोफत इलाज दिला पाहिजे. परंतु आज आपल्याकडं या राज्याकडं उपचार नाकारल्याच्या जवळपास 750च्या वर तक्रारी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे सभापती महोदय आलेल्या आहे. मग त्या नागपूरच्या असतील, पुण्याच्या असतील, संभाजीनगरच्या असतील, मुंबईच्या असतील. सभापती महोदय, या धर्मादाय रुग्णालयाची जी मस्ती आहे ती आपल्या सभागृहाचेच एक सदस्य आपले गोरखे, अमित गोरखे यांचे PA यांच्या भगिनीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तडफडून सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. आपले सदस्य, आपले सभागृहाचे सदस्य आहे, आणि त्यांच्या PA यांची पत्नी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीनं तिचा मृत्यू झाला, आपण डॉक्टरवर कारवाई करतो, पण तो अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं आणि मॅनेजमेंटवर कारवाईची आवश्यकता असते. आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो, परंतु डॉक्टर तिथं नोकरी करत असतात, काम करत असतात. रुग्णालयाचं काय मॅनेजमेंट असतं. ही भगिनी ज्यावेळेस ॲडमिट झाली तिला 10 लाख रुपये भरल्याशिवाय इलाज करणार नाही अशा प्रकारचं सांगितलं गेलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 2-2.5 लाख रुपये आहे. परंतु सभापती महोदय, या हॉस्पिटलने, ही धर्मादाय हॉस्पिटल कुठेही काही ऐकलेलं नाही. उलट सरकारची मंडळी या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची पाठराखण करताय. सभापती महोदय, दुसरं एखादं, आता सदाभाऊ बोलले काँग्रेसने हे केलं, काँग्रेसच्या विचाराच्या एखाद्या संस्थेचं हॉस्पिटल असतं त्याला जेलमध्ये टाकलं असतं यांनी. परंतु दीनानाथ मंगेशकरचं मॅनेजमेंट कोणाच्या विचाराचं आहे? हे हॉस्पिटल काय वेगळं आहे का? हत्तीच्या कानातून आलेलं आहे का? आणि मग याच्या मॅनेजमेंटवर अजून सरकार कारवाई करत नाही. उलट यांना 1 रुपयामध्ये जागा देते, मोठ्या प्रमाणात समोर हॉस्पिटलच्या समोरची जागा देते पूल बांधण्यासाठी. आपल्या सभागृहाचा सदस्य असलेला जो सदस्य आहे त्याच्या स्वीय सहायकाच्या पत्नीची ही परिस्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं बाकीच्या सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल सभापती महोदय. आज या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा आपलं अधिवेशन संपायच्या दुसऱ्या दिवशी मागचं या महिलेचा सभापती महोदय मृत्यू झालेला आहे. उपचार नाकारला या हॉस्पिटलने. सभापती महोदय, 3 तास ही महिला तडफडत त्या हॉस्पिटलमध्ये होती, आणि 3 तास त्या हॉस्पिटलमध्ये तडफडत असताना अजूनही सत्ताधारी मंडळी, पुण्याचे असेल, राज्याचे असेल, या मॅनेजमेंटची तबरदारी करतायत सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या हॉस्पिटलची मस्ती असेल तर ती जिरवली पाहिजे. कारण सरकार अशा हॉस्पिटलला कुठे जागा देतं, कुठं पाणी मोफत देतं,
कोण टॅक्समध्ये सवलत देतं, वीज बिलात सवलत देतं, एका फुकट देतं का? त्यांनी हे केलं पाहिजे म्हणून सरकार देत असतं. परंतु सभापती महोदय, ही केस जर आपण बघितली, आता हे आमदारांचे स्वीयसहायक होते म्हणून समोर आली सभापती महोदय. अशा अनेक घटना दररोज वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होतात. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं अनेक घटना होतात. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करेल की अजूनही या मंगेशकर हॉस्पिटलमधले जे कोणी मॅनेजमेंट आहे त्याच्यावर कारवाई केली गेली. डॉक्टरवर कारवाईची गरज नाही. डॉक्टरचा काय दोष आहे? डॉक्टर मॅनेजमेंट जसं सांगतो तसं तो सांगत असतो. डॉक्टर थोडी त्या हॉस्पिटलचा मालक आहे. आणि म्हणून धर्मादाय रुग्णालयाची ही दादागिरी मला असं वाटतं सरकारने सहन करण्याची आवश्यकता नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत हा विषय येत असताना असे हॉस्पिटल जनतेची तर लूट करतात, परंतु जनतेला सुविधा देताना सुद्धा मला असं वाटतं उजवा डावा करत असतात. सभापती महोदय, या राज्याची आरोग्य व्यवस्था आपण पाहत असताना आपल्या राज्यामध्ये 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका 3000, परंतु केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळे ही योजना सुद्धा आत्ताच्या घडीला सभापती महोदय अडचणीमध्ये. पेट्रोल पंपावर सुद्धा अजून यांना आता डिझेल भरल्या जात नाही, कारण यांची थकबाकी सभापती महोदय. जिल्हा शल्य म्हणजे सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी ही मंडळी उसनवारीवर डिझेल पेट्रोल भरतात आत्ताच्या घडीला. ही महाराष्ट्राची स्थिती सभापती महोदय. सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आहे. या बेसिक गोष्टी आहे. 102 असेल, 108 असेल, हा अविभाज्य भाग झालेला आहे आपल्या जीवनाचा. कोणी साधा माणूस कुठेही रस्त्यावर ॲक्सिडेंट झालं तर 1 सेकंदात 108 लावतो, 102 लावतो. परंतु याच बेसिक व्यवस्थेकडे आपलं सरकार लक्ष देत नाही. बाहेर कुठेतरी मी आता मोठी बस बघितली, कशाची तरी उद्घाटन होणार होतं. अतिशय हायफाय मॉडिफाय बस दिसत होती, परंतु ही बस फक्त मुंबईमध्ये एवढ्या मरीन ड्राईव्हपुरती मर्यादित आहे. सर्वसामान्य माणसाला या 102 आणि 108च्या गाड्या चांगल्या होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. आणि म्हणून आरोग्य व्यवस्थेवर बोलत असताना, आरोग्य वैद्यकीय शिक्षण बोलत असताना या व्यवस्था अतिशय महत्त्वाच्या आहे सभापती महोदय. कारण या 102च्या मार्फत आपण गर्भवती महिलांना, नवजात बालकांसाठी अशा पद्धतीनं ही 102ची सवलत आपण देत असतो. परंतु या सवलतीकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करते सभापती महोदय. सभापती महोदय, स्टाफ नाही याचं मी एक उदाहरण देतो सभापती महोदय. हे उदाहरण म्हाड्याचं आहे की या एक प्रसूत झालेल्या महिलेनं रूम स्वच्छ करावं लागली स्वतःची आणि तिच्या नवऱ्याने शौचालय साफ केलं सभापती महोदय. म्हाड्यातील दवाखान्यात झालेली घटना आहे. याला कारण काय? स्टाफ नाही. ठिकठिकाणी जो आवश्यक आहे तो स्टाफ नाही. या दाम्पत्यानं या हॉस्पिटलमध्ये रूम आणि शौचालय जे रुग्ण म्हणून आले तिथं त्यांना साफ करावं लागतात. अशा प्रकारची सभापती महोदय या राज्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे आपण एवढा मोठा सांगतो की आम्ही उद्योगात एवढं पुढं गेलो, आम्ही देशामध्ये आमचा GDP एवढा गेला, 15चा 13% झाला, परंतु बेसिक जे विषय आहे याच्याकडे सभापती महोदय आपलं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सभापती महोदय. कित्येक घटना आहे माझ्याकडं, कित्येक केस स्टडी मी बघितल्या की अलिबागचा एक फुटाणे रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा तडफडून मृत्यू झाला आहे सभापती महोदय. डॉक्टरांची हलगर्जी याला सभापती महोदय कारणीभूत आहे. आणि सभापती महोदय याचे परिणाम काय होतात? याचं जर परिणाम बघितलं की ज्या पद्धतीनं सरकार माता असेल, नवजात बालक असेल, याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे सभापती महोदय मागच्या वर्षीची आकडेवारी आहे. 2023-2024 या वर्षामध्ये 1100 पेक्षा जास्त माता मृत्यू या महाराष्ट्रात नोंदले गेले सभापती. आपण म्हणतो ग्रामीण भागात सुविधा नाही म्हणून होतं, परंतु मुंबईमध्ये सुद्धा 166 मृत्यू मातांचे झालेले सभापती महोदय. अनेक उदाहरणं सांगता येईल माझ्याकडं. तुमसरमधील एक भंडाऱ्याची सुनीता सोयम या महिलेचा अशाच पद्धतीनं मृत्यू झाला आहे सभापती महोदय.